आता टेन्शन यायला लागलंय. आशू पण घाबरली. हो, पण आपण वेळेवर विषय बदलून प्रसंग निभावून दिला. पण आता आत्यांना काकांना काय सांगायचं काहीच अंदाज येत नाही. नमिता, त्यांना सांगण्याचं काम आहे ना, तू माझ्यावर सोड. मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगेन. माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय मला. तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतात ना? अगं, हे एवढं पत्र संपवलं ना की निघतेच मी. मीही जाऊन येणार आहे आशूला घेऊन मीराच्या हॉस्पिटलमध्ये. आशूचं रुटीन चेकअप आहे ना. येते. हॅलो हॅलो मीरे. आत्या. आता अगदी नाटक करू नकोस उत्साहाचं. मागच्या वेळेला अगदी गोड गोड सांगितलं होतंस बोलू. आत्या मी 8-8 दिवसांनी का होईना तुला फोन करत जाईन, अमुक करेन तमुक करेन. केलेस हो, पुष्कळ फोन केलेस आत्याला. सॉरी 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 सॉरी. तुला 100 उठाबसा काढून दाखवते मी. हा, पण त्यासाठी तुला इथे यायला लागेल मला भेटायला. लबाड मांजर कुठली. मला बोलतेस तिकडे, आपण यायचं सोडून. आत्या, अगं हॉस्पिटलचं इंटिरियर केलंय नव्याने म्हणून बोलावते तुला. छान झालंय खूप. अगं बाई, खरंच का? मग येईन हो बघायला, अगदी येईन. आत्या, खरं सांगू का, तू बघितलंस की बाबांनी बघितलं असंच वाटेल मला. हो ग बाई, त्याला जाऊन इतकी वर्ष झाली, पण अजूनही इथंच कुठंतरी आसपास आहे असं वाटतं बघ. अगं ठके, तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटलं बघ. आता ठेव आता फोन खाली. बरं. अच्छा. अगं डॉक्टरनी कामाच्या वेळेला कोणाशी जास्त बोलू नये. हा. चल ठेवते. शोभा, ते तांदूळ निवडून झाले की ते सूप करायला घे बाई. ध्यानात आहे ना व कसं करायचं ते? नसल येत तर त्या ड्रावर मध्ये लिहून ठेवलंय तसं कर. त्यात काय एवढं? हे बाई, आपल्याला जे सांगितलंय ना ते करायचं. हे बघ, मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी, त्यांची प्रकरणं पण मोठी. कसली प्रकरणं? ते जाऊ दे, ते साहेब जाणे, नमिता ताई जाणे, ती आशू जाणे. काय ग, काय बोलताय तुम्ही? आणि कसलं प्रकरण? नाही, काही नाही. ते आशू ताईंसाठी सूप करायचंय ना ते सांगते. सूप करायचंय ना? मग नमिता आणि साहेब कुठून आले? हे बघ, माझ्याशी लपवाछुपी करायचं कारण नाही. सांगून ठेवते, खरं काय ते मला कळलंच पाहिजे. तारा, अहो आत्या, ती आशू आहे ना, तिला साहेबांपासून दिवस राहिलेत. अगं तुझ्या जिभेला काही हाड? मूल साहेबांचंच आहे, पण काय? पण ते तसलं काही नाही त्यांच्यात. ती आशू बाळांतून होस्तर इथंच राहणार आहे. बस. मीरा, काय झालं? सगळं नॉर्मल आहे? एकदम फर्स्ट क्लास. काळजीचं काहीही कारण नाही, सगळं नॉर्मल आहे. मग त्या उलट्या आणि हिचं वजन वगैरे? नमिता, कुठलीही शंका, चिंता, भीती मनात ठेवायचं काहीही कारण नाहीये. ओके ओके. हॅलो शुभंकर, मी ताई आत्या बोलतीये. आत्या, बोल बोल, आलीस तू? येऊन जुनी झाले मी. तू कधी येतोस ऑफिस मधनं सांग मला. माझं काय नक्की नसतं का आत्या? नक्की नसेल ना तर ताबडतोब घरी निघून ये. मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचंय. कुणी कसंही वागावं आणि ते मी खपून घ्यावं असं समजता का तुम्ही? अरे आत्या, काय झालंय काय? हे बघ, या घरात अनाचार तुम्हालाच आले, पण मला अजिबात चालणार नाही, सांगून ठेवते. निघतो आत्या, लगेच निघतोय मी. हे बघ, तू फक्त